ते विकत घेते मी 50 रुपयात. 50 रुपयात पोती. एक हाताची पिशवी. अच्छा. ती विकते. आणि आता काळे झालेत ना ते नाही घ्यायचे. तर नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते. आज पोचलं गिर्यात कोणबीकरी मावशी असं ती विचारत आपण दिला. आणि हैसर आता सध्या मावशी असं दिसता बघा तुमच्याकडे. नको पाणी बस झाला, पिलंय मी पाणी. हां, तर मग मावशीच्या घरी आलो आपण. आणि घरी येण्याचं एकमेव कारण की गावठी चुनो आपण बघत होतो तो काही भेटता का. इकडे बरेच गाव शोधले, मालपे असतात, मुटाड असतात, मंचा असतात किंवा पडेल असतात. पडेलच्या व्यतिरिक्त अजून इतर काही गाव असत ते आपण शोधलो. पण मग थैसर ना गावठी चुनो बनवणारे कोण सापडले नाही. तर ह्यो गावठी चुनो औषधी असा, सोबतच पानातून खाल्लं जाता आणि इतर गोष्टींसाठी वापरलं जाता. तर मग ह्यो बनवण्याची पद्धत जी असा ना ती काय असा की शिंपल्या जे असतात ना त्या शिंपल्यांना भट्टीत टाकलं जातं किंवा त्यांना ना शेणाची ढीक करून त्याच्यात टाकली जातात आणि त्याची भट्टी केली जातात. आणि ते भट्टीतून मग त्यांना धगवले जातात, जाळले जातात आणि मग त्याच्यातून चुनो बनवतात. तर ही चुनो बनवण्याची पद्धत जी होती ना ती आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा हा प्रयत्न असा. हा, शिपी आधी धुवून सुकत घालायचे. बरोबर. हा बरोबर असा. तर मग ह्यो प्रयत्न जर होय खराबच होणार. हा बरोबर असा. तर मग मित्रांनो, होप सो ह्यो प्रयत्न जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो, तुम्ही ह्या मावशीक भेटूक पण येवा. मावशीचा फोन नंबर मी देतोय खाली आणि तो फोन नंबर असा मावशीकडे. तर मग तुम्ही कॉन्टॅक्ट करून मावशीक भेटू येऊ शकतास, मावशीकडून सुरू घेऊन जाऊ शकतास. आता मावशीचं वय असं त्याच्यामुळे ती काही इकडे तिकडे काही जास्त फिरत नाही. तर मग होप सो की तुमका तसदी घेऊची लागत हैसर येऊन. आणि चुनो होय असं तर मग चुनो हैसर घेऊन जावा, गावठी चुनो. ठीक असा. चला तर मग बरं आहे तुमची केळीचं पानं म्हणजे काय प्लास्टिकची पिशवी असता. हा, आता तुम्ही कधी भट्टी लावतास ते माहिती पण पडू का ना. कधी भट्टी लावची सकाळी लावतोय, आग घालतोय सकाळी डाळून असं माच करायचं. शिनी वतायची. आधी काय करतास? आधी शेणी लावतात. आधी शिनीवर असे शिनी गोल लावायचे. अच्छा. आणि त्याच्यात शिपी घालायचे. पुन्हा शेणी लावायचे. वर वतायचे. आणि मग ते कधीपर्यंत ठेवता? आग लावली आता सकाळी आग लावली ना आता 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत कधी पण काढा. अच्छा. हा, मग ते पूर्ण थंड होईपर्यंत ठेवून देतात ना. हो. तुमका किती द्या? 30 रुपयाचं द्या. हा, देवा 30 रुपयाचं देवा. तुमका जास्तच दिलं. एवढं पण 5 रुपयाचं असतं. अच्छा. हा, म्हणजे काय शिपी शेण सगळा विकत ना म्हणून हे येऊन घ्या तुमका घरात 30 रुपयाचं एवढं म्हणून. शेणी विकत 50 रुपये पोतली शिपी याची. ती विकत कैसा ना घेत? विकत तिकडे देवळेकरवाडी आहे ना. हा, तिकडनं हाणतो विकत. देवळेकरवाडी बोललो तर खयची? देवळेकरवाडी इकडून कोणाकडे मिळते तेवढे घेतो. अच्छा. मग ते कसे घेतात? छोटे छोटे शिपे घेतात ना मोठे? मोठे असतात मारायचे एवढे. मोठे आहेत. एक पण नाही आता एखाद दुसरी काहीतरी असतात काय? तुमका शिपी ना दाखवू मी सगळे भटले किती आता भट्टी तिकडे लावलं असं. हो. कितीशी लांब असा काय बघूक मिळात? विकत घेते मी 50 रुपयात. 50 रुपयात पोती. एक हाताची पिशवी. अच्छा. ती विकते. आणि आता काळे झालेत ना ते नाही घ्यायचे. चांगले असते ना सफेद तेवढंच घ्यायचे. अच्छा. काळे टाकून द्यायचे. असे शेणी जास्त लागतात ते घालतात ते फुलते. काळे झालेत ना ते नाही घ्यायचे. एकदम सफेद फुले
ही अशी सफेद हो कोई ही अशी ही त्याच्यापेक्षा सफेद आहे, गरम हा हा गरम हा त्याच्याशी सफेद. अच्छा अजून दिवाला नाही ना म्हणून ती काही दिसत नाही हा. नको हात घालू राहू दे. गरम आलंय जो वापरा येतो ना ती मग संध्याकाळी सकाळी काढायची हा आणि संध्याकाळी काढायची. अच्छा हा हे बघ. आणि असं मोठ्या भांड्यात ते करायचं. बरोबर ही पावडर झाली आहे त्याची म्हणजे एवढी ते का आग लागणं गरजेचं आहे की ते सफेद होतात आणि एकदम सॉफ्ट होतात आणि मग ते का पुढची प्रोसेस कशी करायची ती पण मावशीकडून आपण विचारून घेऊया. तर मग आपण इलाव गिर्यात गिर्यात आपण हैसर हे कुंभारवाडी बोलतात ना हो, कुंभारवाडी. कुंभारवाडीत इलाव आणि आपल्या आपण ज्यांका शोधत इलाव ना तर मग त्या असत ह्या मावशी कोळंबेकर. तर मग यांका शोधत येण्याचं कारण काय तर सगळ्यात मोठं कारण म्हणजे आता सध्याच्या घडी कोण आहे ना चुनो पाडत नाही म्हणजे गावठी चुनो ज्या शिंप्या शंख शिंपल्या असतात त्या शिंपल्यापासून चुनो पाडायचे पूर्वी आणि ते चुनो खायच्या गोष्टीसाठी वापरायचे खायच्या पानासाठी आणि इतर काही ज्या वस्तू असतात त्यांच्यासाठी वापरायचे. तर मग ते आता कोण पाडणत नाही पण आता झाला कसा की मी शोधत इलंय आणि ह्या मावशींका शोधण्यात म्हणजे आजचो हे दुसरा दिवस पण मग अखेर मावशी सापडल्या आहे सर. आता जेव्हा इलाव तेव्हा बघतो मावशी एकट्याच राहतात आहे सर. मावशींका गावाची लय ओढ गावाची आवड आणि मुंबईत काही राहणार नाही मुंबईत त्यांची झील रवतात आणि हैसर मावशी एकट्या राहतात पण मग राहतात तर असेच नाही राहत गावठी चुनो जो आहे ना ती एकमेव हैसर पाडणारी व्यक्ती असा ती असा ही कोळंबेकरीण मावशी आमची. तर मग मावशीसोबत बोलूया. आता मावशीक मी बरा काही विचारून घेतलंय पण मग फायनल कसा आता मावशी मागाशी काय सांगितलं की ते भट्टी लावतो ना आपण हो हो हा तर भट्टी जेव्हा लावतो तेव्हा आपण शेणी घालतो हा अशी भट्टी लावायची ना ते गोल शेणी घालायची. गोल शेणी घालायचे हा मग अशी दाखवलंच तशी त्याच्यावरती शेणी हे टाकायचे शिपी टाकायचे आणि त्याच्यावर पुन्हा शेणी टाकायची. पुन्हा शेणी टाकले. आता ते टाकले आणि मग तो एक दिवस पूर्ण थंड होईपर्यंत आग लावून द्यायची ठेवायची. हा आणि मग काढायची. काढायची संध्याकाळी एकदम थंड झाले की हा, एकदम थंड ते शिपी पूर्ण पांढरे ओक आहे हा सफेद चौकळी. सफेद. काळी नाही घेता. हा. काळी घेतली की फुकट गेली. फुकट गेली. हा. अच्छा आता आणि चुनो कसं सफेद सारखी नाही होय. सफेद चौकळी. हा आता तो चुनो सफेद होण्यासाठी मग ते शिपी थंड झाल्यावरती काढायचे त्याच्यातनं अलगद आणि बांधले जातात. आणि बालडीत ओतायचे त्याच्यात गरम पाणी होतं. आणि त्याच्यात गरम पाणी ओतायचं आणि मग ते किती वेळ ठेवायचा नाही मग तो होता आपणच पाणी ओतलं की आपणच होता घट्ट. हा पाणी ओतलं की आपणच घट्ट होता. मग त्याच्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून टाकू चाल पडतं की नाही, नाही. मग पाणी नाही काढून टाकायचं बेतातच पाणी ओतायचं आणि तेवढंच घट्ट करायचं. आता तो ढवळूचो लागता नंतर हा ढवळूचं लागतं. अच्छा मग तो ढवळायचो हा मग आता घट्ट आपण कड येतं तसे. अच्छा हा हा भातात कसे कड कड येतं येतात तसे कड येतं. अच्छा मग तो इला नंतर मग तुमचं चुनो तयार झालो हा, मग तयार झालं हो. अच्छा आणि मावशी तोच चुनो घेऊन आपले काही गाव आहेत आजूबाजूचे त्या गावात जाऊन पडेल आहे ते. पडेलात जाऊन वगैरे बाजारात जातो तू पडेलात हा जाते. बाजाराच्या दिवशी असतात हा जाते. तर बाजारात पडेलाचा बाजार गुरुवारचं असता काय हा गुरुवारचं बाजार पडेल आहे. अच्छा तर गुरुवारच्या बाजारी मग मावशी तुमका बाजारात दिसतली आणि तो चुनो विकताना दिसतली. हा बाजारात मी जाते कधी ना कधी. हा आणि नाही तर मग हुरशी येते. हा हुरशेत हैसर जवळच असं ते जवळ हा. जवळ जास्त नाही लांबचं. अच्छा तर मग पडेल. हुरशी किंवा पडेल हैसर जाता मावशी आणि तो चुनो विकता. तर मग ते काय एवढे काय मोठे म्हणजे जास्त काय महाग वगैरे नाही तर अगदी स्वस्त ती पण देता. तर मग जर का तुमका पण होय असतील तर मग मावशी कडून चुनो घेऊ शकतास. बरं ते उपयोगी काय असता मावशी तुला माहिती असा की कॅल्शियमचे जे आजार आहेत ना त्याच्यासाठी चुनो खाल्लो जाता. हो हो हा खातात. कसं माझे ना सुन्याच्या बहिणींना एवढं मुंबईत नेलं आणि पाणी खावचा म्हणून. हा पाण्यात टाकून खातात एवढं चुनो. हा आता काय तर म्हणत होती की पाणी खावचा म्हणून एवढं चुनो दिलं ना आयसून नेला माझ्या जिल्ह्यात नेला. अच्छा बहिणी मेवणे हा ती म्हणत काय पाणी करून खायचं. हो ते पाणी करून खातात म्हणजेच पाण्यात टाकून खातात दळून. आणि दुसरं काय आता जुने पण आधी एखादी माशी जरी चावली गांधील माशी मध माशी चावली तरी त्याच्यावरती लावली तर हमखास येता किंवा कुसुरुंडे लागले कुसुरुंडे तरी चुनो लावलं जातं कारण ते जे कसू असतात ना ते
चोळल्यावरती जातात निघून. याच्या व्यतिरिक्त लिव्हर खराब झालेलं असत तर लिव्हरसाठी पण उसाच्या रसात चुनो टाकून कल्पी आलो तरी पण चालतं. तर हे असे आजारांवरती आयुर्वेदिक असो ह्यो एक रामबाण उपाय असा, पण हे कोण करत नाही. तर मग ह्यो शोधण्यासाठी मी मावशीच्या घरापर्यंत इलंय आणि मावशी अगदी साधी सरळ सोप्या गोष्टीत मावशीने सांगितल्या. आणि तसंच अगदी निर्मळ मनाची मावशी असा, तर मावशीने बाकीच्या गोष्टी सांगतात. तर ही कोळमेकरीण मावशी आमच्यासाठी खास असा. आणि मग आता हैसर मावशीच्या घरनं आता आपण निघूया आणि आपल्या घरात जाऊया, कारण दुपारचे वाजले 2 आणि वेळ झाली असा जीवची. पोटाक भूक लागली आमच्या पण. चला तर मग मावशी येतो मी. नाही का हरकत नाही. हा देतो.